मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे कोबीचे पराठे. तर बघूया रेसिपी. तर इथं मी कोबी स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि मिरच्या ह्यांचं एक वाटण तयार करायचं आहे आपल्याला. एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग ह्याची फोडणी द्यायची आहे. आता यामध्ये आपण तीळ घालूया. फोडणी झाली की यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे मिरची, लसूण आणि आल्याचं ते घालायचं आहे. ते सगळं एकत्र करायचं आहे. आता यामध्ये घालूया आपण थोडीशी हळद. आता हे मिश्रण एकत्र केल्यानंतर यामध्ये आपण किसलेला कोबी घालायचा आहे. हा पराठा खूप छान लागतो आणि मुलं असं कोबीची भाजी नाही खाल्ली तर हा पराठा आवर्जून करा, ते नक्की खातील. आता हे मसाला पूर्ण एकत्र करून घ्यायचा आहे. पूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता वरून यामध्ये आपण घालूया गोडा मसाला किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता तुम्ही. थोडंसं चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि चिमूटभर साखर. आता एकत्र मिक्स करून घेऊया. मीठ आपण नंतरच्यामध्ये पीठ घालणार आहोत, त्यामुळे मीठ जास्त घालायचं आहे. नंतर मीठ वरून घालता येणार नाही. आता 2 ते 3 मिनटं वाफ द्यायची आहे. आता भाजी आपली तयार झाली आहे. ही भाजी गाळ करायची आहे थोडीशी. एक 5 ते 10 मिनटं ह्याला पसरून ठेवायचं आहे आणि ही भाजी गाळ करून घ्यायची. तर त्यामध्ये वरून कोथिंबीर घालायचं आहे आणि मिक्स करून घ्या. आता ही भाजी एका प्लेटमध्ये ताटामध्ये काढून ठेवायची. आता यामध्ये आपण 1 चमचा बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तसेच आता यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाच्या पिठाने याला एक क्रिस्पी पण अजून थोडंसं पीठ लागेल ना. जोपर्यंत आपण चपातीसारखं गव्हाचं डो तयार होत नाही तोपर्यंत ह्यामध्ये पीठ घालायचं आहे. हे थोडंसं पीठ सैलसर पडतं, त्यामुळे मळतानाच ह्याच्यामध्ये जास्त गव्हाचं पीठ घालायचं आहे. मला जवळजवळ ह्याच्यामध्ये 2 ते 3 वाट्या पीठ लागलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि नंतर थोडंसं तेल घालून त्याला एक कणकेसारखं आपण बनवायचं आहे. आता हे तयार झालेलं आहे डो. आता आपण ह्याच्या पराठे करूया. ह्याला चपातीसारखा आकार देऊया. थोडंसं पीठ मऊ झाल्यामुळे ह्याला पिठाचं प्रमाण जास्त लागतं, पीठ जास्त लावावं लागतं. आता हे आपण भाजून घेऊया. एका तव्यामध्ये तेल लावून हा पराठा दोन्ही साईडून छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. सकाळच्या मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. पटकन होते, भाजी करायची गरज लागत नाही. तुम्ही पराठा हा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा पुदिना चटणी किंवा शेंगदाणे चटणी कोणत्या चटणीसोबत खाऊ शकता. कोबीमध्ये दुधापेक्षा सुद्धा कॅल्शियम जास्त असतं, त्यामुळे ज्यांना दूध चालत नाही त्यांना हा पराठा नक्की चालतो. भरपूर कॅल्शियम ह्यामध्ये मिळतं, त्यामुळे मुलांना हा पराठा नक्की द्या, ते नक्की आवडीनं खातील. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लिहून कळवा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.